पोलीस खासगी मोबाईल फोनमध्ये फोटो काढून तो ई चलानसाठी अपलोड करतात। पण वाहतूक पोलिसांकडून वापरली जाणारी ही पद्धत कायद्याला धरून नसल्याचं खुद्द गृहराज्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलंय। प्रायव्हेट मोबाईलवरती जर का तिथे फोटो काढून नंतर ते अपडेट करत असेल तर ते चुकीचं आहे। तर तसं होऊ नये या संदर्भात योग्य ती कारवाई घेण्याकरिता त्या सूचना आपण त्या पत्राच्या आधारे आपण केल्या होत्या। आपला स्पेसिफिक जो प्रश्न होता की असे कुठले अधिकार आपण दिलेले आहेत का, तर असे आपण अधिकार दिलेले नाहीत। म्हणूनच आपण ह्या पत्रावर आपण संबंधित सर्व विभागांना आपण म्हणजे त्यातच जे काय आपले कमिशनर किंवा आपले जे ग्रामीण भागामधले पोलीस स्टेशन तिथे आपण हा पत्रावर केलेला आहे। ई चलानवरून होणारे वाद रोखण्यासाठी आता राज्य सरकार गोवा सरकारच्या धर्तीवर ई चलान पद्धत आणण्याच्या तयारीत आहे। राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं, गोव्यासारख्या राज्याने हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस, त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे। टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे। पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू। खासगी मोबाईल फोनवरून ई चलानसाठी फोटो काढण्याचा वाहतूक पोलिसांचा कोणताही अधिकार नाही। त्याउलट अशा प्रकारे खासगी मोबाईलमधून फोटो काढणाऱ्या वाहतूक पोलिसांविरोधात कारवाईचे आदेश गृह खात्यानं पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत। पण ते आदेश केवळ कागदावरच राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।